नमस्कार मित्रांनो, टेक्नो मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण WinRAR वापरून कोणतीही फाईल किंवा फोल्डर ची झिप किंवा रॅर फाईल कशी तयार करायची ते अगदी सोप्या पद्धतीत पाहणार आहोत. चला तर सुरू करूया. मित्रांनो, झिप फाईल किंवा रॅर फाईल हे कशासाठी कामाला येते? फॉर एक्झाम्पल, जर आपल्या भरपूर साऱ्या फाईल्स असतील किंवा फोल्डर्स असतील, जर आपल्याला एकत्र करायच्यात आणि ते फोल्डर आपल्याला मेल करायचे किंवा आपल्याला एकत्र करून ठेवून द्यायच्यात, त्यासाठी हे कामाला येते. की समजा आपल्याला 5 जर फाईल मेल करायच्या आहेत किंवा एक मेल करायचे असतील, तर ते आपल्याला झिप फाईल किंवा रॅर फाईलमध्ये आपल्याला कन्व्हर्ट करून ते एकच फाईल आपल्याला पाठवता येते. सर्वप्रथम जर आपल्याला हे फाईल जे आहेत, आता हे इमेजेस आहेत, तशा आपण फाईल पण किंवा फोल्डर पण झिप किंवा रॅर फाईल करू शकतो. त्यासाठी आपल्याला काय करायचं की समजा हे 2 फाईल्स आहेत, आपल्याला ह्याला झिप फाईल किंवा रॅर फाईल बनवायची. त्यासाठी आपल्याला ही स्टेप फॉलो करायची. त्यासाठी काय करायचं, 2 फाईलला सिलेक्ट करून घ्यायचे. म्हणजे जितक्या फाईल्स आपल्याला रॅर फाईल किंवा झिप फाईल करायच्या आहेत त्या सिलेक्ट करून घ्यायच्या. त्यानंतर आपल्याला यावरती राईट क्लिक करायचे. राईट क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं ॲड टू आर्चिव्ह हे ऑप्शन दिसेल तुम्हाला. आता हे ॲड टू आर्चिव्ह कशामुळे दिसतंय की यामध्ये WinRAR हे सॉफ्टवेअर आहे. जर नसेल कोणत्या कम्प्युटरमध्ये तर आपण इथं सेंड टू कम्प्रेस झिप फोल्डर हे ऑप्शन यूज करू शकता तुम्ही. तर इथं ऑलरेडी WinRAR सॉफ्टवेअर असल्यामुळं मी तो तुम्हाला दाखवतोय. ॲड टू आर्चिव्ह या ऑप्शनला क्लिक करायचे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला रॅर किंवा झिप या दोन्हीपैकी कोणता ऑप्शन ठेवायचा आहे, तुम्हाला कोणती फाईल बनवायची, त्यासाठी ऑप्शन ठेवून द्यायचे. इथं आपण पासवर्ड सुद्धा त्याला सेट करू शकतो. म्हणजे आपला एक फोल्डर असेल तर प्रायव्हेट त्याला आपण सेट करू शकतो. तर रॅर फाईलला आपण कम्प्रेस करूया. तो ओके करायचा आहे. बघा मित्रांनो, अशा प्रकारची इथं फाईल तुम्हाला इथं झालेली दिसेल तुम्हाला इथं. आता आपण समजा फॉर एक्झाम्पल हे जर डिलीट केले, हे बघा मित्रांनो, या एका फाईलमध्ये 2 फाईल्स कन्वर्ट झालेले दिसतात तुम्हाला, म्हणजे झिप फाईल. त्याला आपल्याला अनझिप करायचंय. त्यासाठी काय करायचंय की आपण ह्यावरती राईट क्लिक करून एक्स्ट्रॅक्ट हिअर किंवा एक्स्ट्रॅक्ट फाईल हे 2 ऑप्शन सिलेक्ट करू शकता. म्हणजे एक्स्ट्रॅक्ट हिअर मध्ये काय केलं की इथेच तुमची फाईल एक्स्ट्रॅक्ट होईल आणि एक्स्ट्रॅक्ट फाईल क्लिक केल्यानंतर तुम्हाला ज्या लोकेशनला ते फाईल एक्स्ट्रॅक्ट करायची ते तुम्हाला इथं सिलेक्ट करून ते फाईल तुम्ही एक्स्ट्रॅक्ट करू शकता. हे बघा मित्रांनो, आता समजा एक्स्ट्रॅक्ट हिअर केलं तर हे जे ह्याच्यामध्ये जे फाईल्स मी 2 ऍड केल्या होत्या ते तुम्हाला इथं झालेले दिसतील. हे बघा अशा प्रकारचे. सेम हे फोल्डरचं पण तसंच आहे. या फोल्डरला आपल्याला जर झिप फाईल किंवा रॅर फाईल करायची असेल त्यासाठी सुद्धा ही स्टेप फॉलो करायची. 2 फोल्डर सिलेक्ट केल्यानंतर यावरती राईट क्लिक करून ॲड टू आर्चिव्ह या ऑप्शनला क्लिक करायचं. आता आपल्याला इथं आर्चिव्ह नेम द्यायचं. तर आता आपल्याला फाईल नेम सुद्धा देता येतं आपल्याला. समजा फॉर एक्झाम्पल ABC टाईप करतो मी आणि ओके करतो. बघा मित्रांनो, हे 2 फोल्डर तुम्हाला या झिप फाईलमध्ये झालेले दिसतील. हे बघा, असं एक्स्ट्रॅक्ट केल्यानंतर हे 2 फोल्डर तुम्हाला इथं ओपन झालेले दिसतील. बघा मित्रांनो, काही सेकंदात तुमची आर्चिव्ह फाईल तयार होईल. फक्त हे स्टेप फॉलो करायचे. फक्त तुम्हाला हे कधी कामाला येते की भरपूर जर असे डॉक्युमेंट्स वगैरे असतील तर तुम्हाला अशा फाईल जर तुम्हाला मेल वगैरे करायचे असतील तर हे कामाला येते. झिप फॉर्मॅट किंवा जवळपास सर्व विंडोज संगणकावर कोणतेही अतिरिक्त सॉफ्टवेअर न वापरता उघडता येते. म्हणजे हे जर सॉफ्टवेअर नसेल तर तरी तुम्हाला हे उघडता येते. याला तुम्हाला सॉफ्टवेअर घेण्याची काही गरज नाही. जर व्हिडिओ उपयोगी वाटत असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि अशाच कम्प्युटर टिप्स साठी टेक्नो मराठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.